परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या राजगोपालाचारी उद्यानाच्या विकासावर कोट्यवधी रुपयाचा खर्च होऊनही उद्यानाची बकालावस्था कायम आहे। विरंगुळ्यासाठी उद्यानात येणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, तरुण यांच्यासाठी मनोरंजनाकरिता आवश्यक सोयी सुविधा नसल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे। परभणी शहराची लोकसंख्या आज 4 लाख वर पोहोचली आहे। उद्यानामध्ये 8 लाख रुपये खर्च करून म्युझिकल कारंजे बसवण्यात आले आहेत। सन 2023 मध्ये या कारंजाचे काम पूर्ण झाले। म्युझिकल कारंजासाठी लागणारे साहित्य उद्यानात बसविण्यात आलेले आहे। 17 सप्टेंबर 2023 पासून वीज जोडणी प्रलंबित असल्याने संगीत कारंजाची चाचणी घेता आली नाही। 8 मे रोजी वीज जोडणी मिळाली आहे, त्यामुळे आता संगीतावर कारंजाची चाचणी घेतली जाणार आहे। या कारंजासाठी 60 लाख रुपयांचा खर्च झाला आहे। कारंजाच्या ठिकाणी सध्या कचरा साचल्याने दिसत आहे। कारंजाच्या कामावेळी झालेल्या अपघातात एका मजुराला विजेचा धक्का लागून आपला जीव देखील गमवावा लागला होता। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।